हॅलो स्टुडंट्स, माझं नाव आहे अजित आणि माझ्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथ 1 चॅप्टर 1 सेट्स त्याचा लेक्चर नंबर 4 घेणार आहोत. आणि आज जो टॉपिक कव्हर करणार आहोत तो आहे सोल्युशन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.1. त्याचं पूर्ण सोल्युशन आपण समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. बघा स्टुडंट, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय प्रॅक्टिस सेट 1.1. तर इथं बघा, हा जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे तो असा आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. आपण मागच्या लेक्चरमध्ये रोस्टर फॉर्म, रूल फॉर्म वगैरे सगळे बघितले होते. तर आता आपण त्याचे ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. तर राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म, याच्यामध्ये आपल्याला सगळे सेट्स हे रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे. तर फर्स्ट काय बघा, सेट ऑफ द इवन नॅचरल नंबर्स. तर आपल्याला माहिती आहे इवन नंबर्स कुठले कुठले आहेत, 2, 4, 6, 8, 10 एक्सेट्रा. ओके, सो आपण ए इज इक्वल टू लिहिला आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये 2, 4, 6, 8 अप टू डॅश असं लिहून दिलेले. ओके, कर्ली ब्रॅकेट इथं कंप्लीट झालं आहे. तर हा होता रोस्टर फॉर्म फर्स्ट टाईपचा. सेकंड आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता तुम्हाला माहितीच आहे प्राईम नंबर्स काय आहेत. तर 2 आहे, 3, 5, 7, 11 एक्सेट्रा आहे. ओके, याच्यामध्ये एकच इवन नंबर आहे, तो आहे 2. त्यामुळे 1 to 50 तुम्ही किती 50पर्यंत जरी प्राईम नंबर्स लिहिले तरी त्यातला इवन नंबर हा एकमेव आहे, तो 2 आहे. म्हणून आपण ई इज इक्वल टू 2 हा लिहिलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 असा आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटेजर्स. निगेटिव्ह इंटेजर्स आपल्याला माहिती आहे -1 पासून स्टार्ट होतात, -1, -2, -3 आणि ते इन्फिनिटीपर्यंत जातात. म्हणून कॉमा करून आपण डॉट 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 लिहिलेलं आहे. ओके, आणि हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. सो हा असेल त्याचा रोस्टर फॉर्म. नेक्स्ट आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम, म्हणजे सूर. सुराचे जे 7 बेसिक साऊंड्स आहेत ते आहे त्या सा, रे, ग, म, प, ध, नी असे येतात. त्यामुळे आपण ते फक्त वर्डच्या फॉर्ममध्ये लिहून टाकले कर्ली ब्रॅकेटमध्ये. तर त्याला आपण एसने डिनोट केला. तर हा त्याचा रोस्टर फॉर्म आहे. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये असं म्हटलं आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. आपल्याला काही सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलेले ते वर्ड्समध्ये लिहायचे. तर फर्स्ट असा आहे 4/3 आणि तुम्हाला माहिती असेल हे जे साईन आहे ना याला इज अन एलिमेंट ऑफ किंवा बिलॉंग्स टू असं म्हणतात. ओके, आणि तिकडं आपण एक सेट लिहिलेला आहे क्यू. म्हणून आपण इथं लिहिणार की 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. याला तुम्ही असं पण म्हणू शकतात 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू. ओके, तर हा जो साईन आहे, सिम्बॉल आहे, हा नीट लक्षात ठेवा. आपण जो ई स्ट्रेट काढतो त्याच्या जे असा कर्व काढायचा. ओके, तर हा सिम्बॉल असतो, याला बिलॉंग्स टू किंवा इज अन एलिमेंट असं आपण म्हणतो जर सेट असेल तर. आता नेक्स्ट आहे -2 डज नॉट बिलॉंग टू एन असं लिहिलेलं आहे. तर इथं काय केलेलं आहे, हा सिम्बॉल ड्रॉ केला आहे पण इथं परत कट केलेलं आहे. असं असेल जर नुसतं सिम्बॉल असेल तर इज अन एलिमेंट आहे आणि कट केलं असेल तर इज नॉट अन एलिमेंट असं बनतं. म्हणून इथं आपण म्हणणार -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. तर हे जे होतं सिम्बॉलिक स्टेटमेंट त्याला आपण वर्ड्समध्ये असं लिहिलं. नेक्स्ट आहे पी इज इक्वल टू, इथे बघा कर्ली ब्रॅकेटमध्ये पी म्हटलं आहे, एक व्हर्टिकल लाईन आहे, पी इज अन ऑड नंबर असं म्हटलेलं आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं की याला कसं म्हणतात. तर याला काय म्हणणार, सेट पी इज सेट ऑफ ऑल पीज. बघा आता हा म्हटलं सेट पी इज इक्वल टू साठी आपण काय म्हटलं, इज अ सेट ऑफ. हे जो फर्स्ट पी आहे त्याला आपण काय म्हणणार, सेट ऑफ ऑल पीज. नंतर ही जी लाईन आहे याच्यासाठी आपण काय म्हणणार, सच दॅट, आणि पुढे पी इज अन ऑड नंबर ते लिहिलेलं आहे. ओके, तर हे नीट समजून घ्या. तर अशा प्रकारे हे जे होते सिम्बॉलिक स्टेटमेंट ते आपण वर्ड्समध्ये लिहिले. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट आहे राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड या दोघांनी आपल्याला सेट्स लिहायचे. ते एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही कुठले एक्झाम्पल्स घेऊ शकतात. मागच्या लेक्चरमध्ये आपण 10 एक्झाम्पल्स बघितले होते आणि प्रत्येक एक्झाम्पलला आपण रूल मेथड आणि लिस्टिंग मेथडने लिहिलं होतं. इथं बघा हा फर्स्ट एक्झाम्पल मी हा घेतोय, सेट ऑफ ओवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट. तर ओवेल्स कुठले असतात, A, E, I, O, U असतात. म्हणून आधी रूल मेथडमध्ये असं म्हटलं बघा, C इज इक्वल टू, आपण असं म्हणू इट इज अ सेट C
of all x such that x is a vowel in the English alphabet. आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला ॲक्च्युअल सेट लिहायचा आहे म्हणून सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण AEIOU लिहिलं सेपरेटेड बाय कॉमा ओके आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला हवा तो एक्झाम्पल तुम्ही इथं घेऊ शकता. नंतर इथं सेकंड एक्झाम्पल मी असं घेतलं आहे सेट ऑफ इवन नंबर्स लेस दॅन 10. आपण असे इवन नंबर्स घेणार आहोत जे 10पेक्षा छोटे आहेत. म्हणून रूल मेथडमध्ये काय लिहिलं बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट व्हर्टिकल लाईनसाठी म्हणणार सच दॅट एक्स इज अन इवन नंबर म्हणणार आणि आपल्याला लेस दॅन 10 आहे ना म्हणून आपण लिहिलं अँड एक्स लेस दॅन 10 ओके. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केला. याला असं रूल मेथडमध्ये लिहिलं आणि शेवटी लिस्टिंग मेथडमध्ये आपण ॲक्च्युअल सेट लिहिणार. सो बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 2 4 6 8 लिहिलं. इथं 10 येणार नाही याला कारण काय लेस दॅन 10 हवं आहे म्हणून हा 8लाच संपलेला आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स होते. तुम्हाला दुसरे कुठले एक्झाम्पल्स वाटत असतील तर तुम्ही ते पण लिहू शकता ओके. आता क्वेश्चन नंबर 4 बघू. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय बघा राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. तर आपल्याला सेट्स जे दिलेले आहेत त्याची काही इन्फॉर्मेशन दिली आणि त्याला लिस्टिंग मेथडच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट जे आहे ते असं आहे ऑल मंथ्स इन अ इंडियन सोलर इयर. तर इंडियन मंथ्स आपल्याला लिहायचे आहेत ओके. तर तुम्हाला ते माहिती असेल तुम्ही आधी ते केलेच असेल आधीच्या स्टँडर्ड्समध्ये. तर ते असे असतात ए इज इक्वल टू आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद किंवा याला भद्रा पण म्हणतात आश्विन कार्तिक अग्रायन पौष माघ आणि फाल्गुन ओके. तर हे तुमचे पार्ट पाहिजे त्याशिवाय तुम्हाला हे लिहिता येणार नाही सेट. तर लक्षात ठेवा हे ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयरसाठी आपण असं लिहिणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट ह्या वर्डमध्ये जे पण लेटर्स आले ते लिहायचे आपल्याला ओके. तर आपण एक्स इज इक्वल टू लिहिणार बघा सी येणार ओ येणार एम येईल ई एल ई एम येणार हा ई येणार नाही कारण काय तो रिपीट झालेला आहे आणि शेवटी एन आणि टी येणार ओके. सो अशा प्रकारे आपण ते सगळे अल्फाबेट्स लिहिले किंवा लेटर्स लिहिले सेपरेटेड बाय कॉमा. फक्त रिपीट करायचं नाही आहे कुठला हे लक्षात ठेवायचं कारण तो रूल्सच आहे ओके. नंतर आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर सेन्सरी ऑर्गन्स कुठले आहेत आपल्याला माहिती आहे नोज इयर्स आईज टंग अँड स्किन आहे म्हणून आपण वाय इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ते सगळे वर्ड्स लिहिले ओके सेपरेटेड बाय कॉमा. याचा सिक्वेन्स तुम्ही इकडे तिकडे केला तरी चालेल. त्यानंतर आहे फोर्थ सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. तर प्राईम नंबर्स हे आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेत बघा इथं 2 3 5 7 11 13 17 19 नंतर 23 येतो ओके. पण आपल्याला अप टू 20 पर्यंत सांगितले त्यामुळे आपण फक्त 19 पर्यंतच थांबलो. तर हे सेट ऑफ प्राईम नंबर्स होते फ्रॉम 1 to 20. फिफ्थ क्वेश्चन असा आहे नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. तर पूर्ण जगात कुठले कुठले कॉन्टिनेंट्स आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर ते जर परत हे जॉग्रफीचा संबंध आला इथं ओके. एशिया आहे आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. तर हे जे आहेत हे आपण इथं लिहिले. नंतर राईट द फॉलोइंग सेट युझिंग रूल मेथड. आता आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी लिस्टिंग मेथड दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं रूल मेथडच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो फर्स्ट बघा एक्झाम्पल काय आहे ए इज इक्वल टू दिलं आहे 1 4 9 16 25 36 49 ओके. तर 1 पासून आपण 100 पर्यंत जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं आहे की 1 पासून अप टू 10 पर्यंत प्रत्येकाचं स्क्वेअर दिलेलं आहे इथं ओके. एकदा हे लक्षात आलं तर मग आपण कसं लिहिणार बघा ए इज इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स लिहायचं सच दॅटमध्ये व्हर्टिकल लाईन लिहायचं आणि एक्स इज इक्वल टू स्क्वेअर होते ना ते म्हणून आपण इथं काय लिहिलं एन स्क्वेअर. आणि नंतर आपल्याला माहिती आहे हे 1 2 3 4 हे तर नॅचरल नंबर्स येतात म्हणून आपण लिहिणार स्मॉल एन बिलॉंग्स टू एन कॅपिटल एन म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर. आणि नंतर आपल्याला इथे हे दिसतं की हा 100ला स्टॉप होतोय ओके म्हणून आपण लिहिलं एन लेस दॅन ऑर इक्वल टू 10. लेस दॅन ऑर इक्वल टू लिहिलं याचा अर्थ काय झाला की 10 येणार आहे पण त्याच्या आधीच्याच व्हॅल्यूज राहणार ओके. तर हे नीट समजून घ्या. नेक्स्ट आहे बी इज इक्वल टू 6 12 18 24 30 36 42 48. आता जसं मागच्याच आपल्या लक्षात आलं होतं की ते स्क्वेअर्स आहेत इथं लक्षात येतं आहे की हा 6चा टेबलच आहे ओके. पण 6 8 जा 48 असतो तर तिथपर्यंत चालेला आहे ओके.
तर 6 1 जा 6 आहे नाही का, 12 आहे, नंतर 18 आहे. तर हा जो टेबल आहे त्याला आपण काय लिहितो, 6 1 जा 6 म्हणजे 6 × 1 असतो, 6 2 जा 12 म्हणजे ॲक्च्युली हा 6 × 2 असतो, नंतर 18चा अर्थ असतो 6 × 3, आणि जेव्हा इथं 48 असेल तेव्हा त्याला आपण असं लिहू शकतो 6 × 8. ओके, असं आहे. तर तुमच्या लक्षात येईल इथं जे प्रत्येक जो नंबर आहे तो काय आहे, मल्टिप्लाइड बाय 6 केलेला आहे, आणि 1 2 3 4 अप टू 8 घेतले. तर 1 पासून स्टार्ट झाले म्हणजे हे नॅचरल नंबर्स असणार. ओके, आणि सगळे मल्टिपल ऑफ 6 आहे, म्हणून बघा कसं लिहिलेलं आहे, b = x सच दॅट म्हणजे व्हर्टिकल लाईन, x बघा हे सगळे मल्टिपल ऑफ 6 आहे म्हणून आपण लिहिलं 6n. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण स्क्वेअर असल्यामुळे n² लिहिला होता, इथं काय आहे 6n. आणि हे जे 1 2 3 अप टू 8 आहेत हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत म्हणून आपण लिहिलं स्मॉल n बिलॉंग्स टू कॅपिटल N. कॅपिटल N इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. आणि नंतर लास्ट एंड कुठपर्यंत झाला आहे, 8लाच झालेला आहे, पण 8 तिथं आलेला आहे म्हणून आपण लिहिलं n < 8. म्हणजे तुम्ही 8 व्हॅल्यू पण घ्या आणि त्याच्या पुढे जाऊ नका म्हणून < म्हणून अशा प्रकारे. आता इथं समजा जर 3चा टेबल जरी झालं असता तर आपण इथं 3n दिलं असतं, 2चा टेबल राहिलं असतं तर 2n दिलं असतं. तर हे नीट लक्षात ठेवा, टेबलच्या फॉर्ममध्ये आलं तर त्या प्रकारे आपल्याला लिहायचं असतं. आता क्वेश्चन नंबर 3 बघू. क्वेश्चन नंबर 3 मध्ये असं दिलं आहे, त्याने एक C सेट दिला आहे, C = कर्ली ब्रॅकेटमध्ये SMILE लिहिलेलं आहे. आता SMILE याच्यापासून कुठला लेटर तयार होतो हे तुम्हाला ओळखावं लागेल, पण इथे त्यांनी तो सिक्वेन्स दिला असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं की हे स्माईल आहे वर्ड, म्हणून आपण लिहिला C सेट ऑफ ऑल वायज सच दॅट, व्हर्टिकल लाईन म्हणजे सच दॅट, आणि पुढे म्हणणार Y इज अ लेटर इन द वर्ड स्माईल. ओके, असे तर वायच्या ठिकाणी इथे तुम्ही X पण म्हणू शकता. तर स्माईल ह्या वर्डमधले हे लेटर असल्यामुळे आपण इथे ते आयडेंटिफाय करून लिहून टाकू. तर नेक्स्ट आहे D इथं कर्ली ब्रॅकेटमध्ये संडे मंडे ट्यूजडेपासून सॅटर्डेपर्यंत दिलेले आहे. ओके, तर हे आपल्याला दिसतंच डेज ऑफ द वीक आहे म्हणून आपण काय म्हणणार D सेट ऑफ ऑल झेड्स सच दॅट झेड इज अ डे ऑफ अ वीक. इथं वीकमध्ये असणारे सगळे डेज दिलेले आहेत त्यामुळे आपण झेड इज अ डे ऑफ वीक असं लिहिलं. आता नेक्स्ट आहे X त्यांनी जो हे दिलेला आहे सेट दिला आहे तो A, E, T दिलेला आहे. तर काही लेटर्स दिलेले आहेत. तर आता हे जे लेटर्स आहेत A, E, T हे कुठला वर्ड फॉर्म करतात हे आपल्याला शोधावं लागेल. तर आपल्या लक्षात आलं तो ईट आहे किंवा तो टी पण असू शकतो, म्हणून याचे दोन आन्सर्स असू शकतात. X सेट ऑफ ऑल वाय सच दॅट Y इज अ लेटर इन द वर्ड ईट, किंवा तुम्ही त्याला लेटर इन द वर्ड टी असं पण म्हणू शकता. ओके, तो अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला, तो आपण पूर्ण सॉल्व पण करू. तर स्टुडंट, आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि तुम्हाला काही डाऊट आणि डिफिकल्टी असतील तर मला जरूर विचारा. थँक्यू.